मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केलाय। सरकारनेही या मागणीची दखल घेत मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू केले, पण या सर्वेक्षणात अनेक अडचणी येताना दिसत आहेत। अहमदनगरमध्ये प्रशिक्षित नसलेल्या कर्मचाऱ्याला सर्वेक्षणाचं काम दिलं होतं। आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। ही घटना ताजी असताना संभाजीनगरमध्ये सर्वेक्षण करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांचा रोष सहन करावा लागला। संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये काही कर्मचाऱ्यांना बसून ठेवलं होतं। काही कर्मचाऱ्यांवर तर अरेरावी करत तुम्ही कोण आहात अशी विचारणा करण्यात आली आहे। इतकंच नाही तर काही कर्मचाऱ्यांना तुम्ही कोणाच्या परवानगीने इथे सर्वेक्षणासाठी आलात असा सवाल करत त्यांना अक्षरशः हाकलून लावलंय। अशा प्रकारामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने 40,000 घरांचा आकडा पार केला। 31 जानेवारीपर्यंत प्रशासनाला 1,75,000 घरांचं लक्ष्य पूर्ण करण्याचं आव्हान आहे। सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाला होता, तर तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागला। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।